मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर झाली आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पहिल्या यादीत 37 उमेदवारांची घोषणा केली आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबईत 100 जागांवर लढणार आहे। नवाब मलिकांच्या कुटुंबात 3 जणांना उमेदवारी देण्यात येणार आहे। कप्तान मलिक, सईदा खान, बुशरा मलिक यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे। आम्ही 100 जागांवर निवडणूक लढणार आणि आमची रणनीती ठीक आहे। आमची जे शिवशाहू फुले आंबेडकरची जे सेक्युलर विचारधारा आहे ते घेऊन आम्ही समोर लोकांच्या समोर जाणार आणि आमचे जे नेते अजितदादा पवार आहेत त्यांचं जे काम करण्याच्या पद्धत आहे तसं आम्ही लोकांच्या समोर घेऊन डेव्हलपमेंट आणि सेक्युलर विचारधारा घेऊन लोकांच्या समोर जाऊन जास्त सीट निवडून आणणार। संदीप राजगोळकर आपल्याला सांगतात, संदीप, राष्ट्रवादीने हळूहळू आक्रमकरित्या मुंबईमध्ये आता आपला एक एक प्यादा पुढे न्यायचं सुरू केलेलं आहे। काय सांगाल तुम्ही त्यांच्या रणनीतीबद्दल? अगदी बरोबर आहे। दोन्ही राष्ट्रवादीमधल्या दोन मोठ्या घडामोडी आहेत प्रसन्न सर। एक तर राखी जाधव ज्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या त्या आज दिवसभरामध्ये भाजप प्रवेश करणार आहेत, त्यामुळे मोठी नाराजी जी आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळते। आणि दुसरीकडे सना मलिक यांनी पुढारी न्यूजशी बोलताना सांगितल्याप्रमाणे 100 जागा लढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस, त्यामुळे डोकेदुखी कुणाला ठरणार, काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीला की महायुतीला डोकेदुखी ठरणार हे निकालानंतर खरं तर स्पष्ट होईल। मात्र मी सध्या थेट दृश्य दाखवतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत, इच्छुक उमेदवार जे आहेत, कारण आज दुसरी यादी जाहीर होणार आहे। त्याचबरोबर एबी फॉर्मचं वाटप जे आहे ते देखील केलं जाणार आहे। सुनील तटकरे हे काही वेळात कार्यालयात दाखल होणार आहेत प्रसन्न सर। मात्र सध्या सना मलिक असतील त्याचबरोबर नवाब मलिक असतील हे मात्र या ठिकाणी दाखल झालेत। आणि महत्वाचं हेच आहे की कुठल्या कुठल्या भागामध्ये मुंबईत उमेदवार दिले जाणार याकडे संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं लक्ष असणार आहे। आणि बराच वेळापासून अनेक उमेदवार या ठिकाणी येऊन थांबले, काही उमेदवार थेट आपण बोलणार आहोत। तुम्ही काय एबी फॉर्म तुम्हाला दिलाय, किती वाजता दिला? तटकरे साहेब आल्यानंतर तो डिसिजन होईल। दुसरी लिस्ट यायची बाकी आहे। दुसरी लिस्ट आल्यानंतर जे कोणी उमेदवार असतील त्यांना एबी फॉर्म दिला जाईल। काय वाटतं, स्वबळावर लढताय तुम्ही, महायुतीसोबत गेलेला? ठीक आहे, स्वबळावर लढल्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांना संधी तर मिळते। महायुतीच्या माध्यमातून कार्यकर्ते नाराज झाले असते आणि आम्ही राष्ट्रवादी आहोत, लढणं आमच्या रक्तात आहे, आम्ही लढू आणि जिंकू पण। कुठला प्रभाग आहे? प्रभाग क्रमांक 194 194ला मी उमेदवारी अर्ज दाखल करते, म्हणजे माझं आता थोड्या वेळात डिक्लेरेशन झाल्यानंतर एबी फॉर्म दिला जाईल। फॉर्म दिला जाईल प्रसन्न सर। आणि अशाच पद्धतीनं अनेक उमेदवार जे आहेत मुंबईतले ते येऊन थांबलेले आहेत। सुनील तटकरे आल्यानंतरच एबी फॉर्मचं वाटप केलं जाईल आणि दुसरी यादी देखील जाहीर होईल। मात्र दोन्ही राष्ट्रवादीतला हाच फरक आहे की एका कार्यालयामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहायला मिळते।